हे दृश्य आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी होळी साजरी केली त्यावेळची। राज ठाकरे यांनी घराबाहेर येत कार्यकर्त्यांसोबत आपल्या प्रियजनांसोबत होळी साजरी केली। अमित ठाकरे त्यांचे पुत्र मनसेचे नेते हे सुद्धा पाहायला मिळत आहेत। राजकीय नेत्यांनी सुद्धा होळी साजरी केली। मुंबईच्या दादर परिसरात राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानाच्या बाहेर येऊन राज ठाकरे अमित ठाकरे यांनी होळी साजरी केलेली आहे। रंगांमध्ये तेही न्हाऊन निघालेले आहेत। राज ठाकरे अमित ठाकरे यांच्याकडून सुद्धा होळी साजरी करण्यात आलेली आहे। सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून खरं तर होळी साजरी केली जाते। सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। विविध रंगी अशी ही होळी साजरी होते, रंगोत्सव साजरा होतोय, धुळवड साजरी होते असं म्हणावं लागेल। आणि त्यातच राज ठाकरे अमित ठाकरे मनसेचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा होळी साजरी केली। आज राज्यासह संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। सकाळपासूनच लोक रंगांची उधळण करत धुलीवंदन साजरा करतायत। तर मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर कोकणातील प्रमुख उत्सव शिमगोत्सवाच्या जल्लोषाला सुद्धा सुरुवात झाली। पारंपरिक पद्धतीने कोकणात होळी साजरी केली जाते। या संदर्भात बोलूया, आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, खरं तर राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये नेमकं काय वातावरण आहे? तुम्ही मुंबईच्या कोणत्या भागात आहात? कशा प्रकारे आनंद उत्साह दिसतोय? विक्रांत, आपण जर आज पाहिलं तर धुळवडीचा आनंद संपूर्ण मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेते देखील धुळवडीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील आज रंगपंचमीचा हा रंग लावताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कुटुंबियांसोबत त्यांनी रंगांची उधळण केलेली पाहायला मिळालेली आहे। अमित ठाकरे यांनी देखील त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे नागरिक होते त्यांच्यासोबत रंगांची उधळण केलेली पाहायला मिळाली। मुंबई शहरातील दादरमधील जे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला इतर दिवशी नेहमीच वॉकिंग करण्यासाठी किंवा इतर वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी नागरिक किंवा लहान मुलं आलेली पाहायला मिळतात। मात्र आज जी मुलं आलेली आहेत ती रंगांची उधळण करण्यासाठी आलेली पाहायला मिळत आहे। आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर रंगांची उधळण करत असलेली तरुणाई आपल्याला पाहायला मिळत आहे। महिला वर्ग असेल, बच्चे कंपनी असतील, तरुण असतील, सर्वच जण आज रंगांची उधळण करत आहेत। सध्या मी राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेरच उभी आहे। राज ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर येऊन नागरिकांसोबत रंगांची उधळण केलेली आहे। अमित ठाकरे होते, संपूर्ण कुटुंब यांनी देखील रंगाची उधळण केलेली आहे। राज ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी आज रंगांची उधळण करत या सणाचा आनंद लुटलेला पाहायला मिळत आहे आणि तरुणाई सुद्धा रंगांची उधळण करत या सणाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। पाणी असेल किंवा पर्यावरण पूरक रंग इथे लावले जात आहे, एकमेकांना हॅपी होली बोललं जात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पारंपरिक नृत्य केले जात आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापला आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर बच्चे कंपनी आहेत, महिला वर्ग आहेत, सगळेच जण रंग उधळताना पाहायला मिळत आहे आणि आजचा हा दिवस फक्त आणि फक्त रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच या दादरच्या शिवाजी पार्क मध्ये गर्दी झालेली पाहायला आहे। दीदी, रंगांची उधळण करते तू? मला मराठी नाही आवडत। रंगांची उधळण करतोय, आज रंगपंचमी खेळतोय, बोल। हिंदी में विक्रांत, आपण जर पाहिलं तर ही रंगांची उधळण होताना पाहायला मिळत आहे। रंगांची उधळण केली जाते काय? रंगांची उधळण केली जाते। विक्रांत, आपण जर पाहिलं तर ह्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये अनेक तरुणाई ही रंग खेळताना पाहायला मिळते। इतर दिवशी क्रिकेट असेल किंवा इतर जे खेळ आहेत ते खेळ खेळले जातात, वॉकिंग केलं जातं, मात्र आज हा संपूर्ण परिसर रंगांनी भरलेला पाहायला मिळत आहे। विविध रंग हे अवघा एकच रंग झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तरुणाई जर पाहिली किंवा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत रंगांची उधळण केली जात आहे। त्याचबरोबर राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर अनेक तरुणाई आपल्याला इथे एकत्र झालेली पाहायला मिळत आहे। एकोप्याने हे रंग उधळले जात आहे। मुंबईच्या दादर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातली ही रंगांची उधळण आणि हा सगळा उत्साह तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी धन्यवाद।